नमस्कार, व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिकामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ट्रॅडिशनल प्लस मॉडर्न लुक कसा करता येईल। खूप दिवसापासून रिक्वेस्ट येत होत्या की आम्हाला रोज साडी घालावी लागते, तर त्यासाठी ट्रॅडिशनल प्लस मॉडर्न लुक कसा करता येईल ह्यावर टिप्स शेअर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे। खूप हेल्पफुल अशा टिप्स आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल, फॅशन, मेकअप खूप सारे असे व्हिडिओज बघायला मिळतील आणि हे सगळे व्हिडिओज खूप हेल्पफुल असतात। ह्यामध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल एकदा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला मग बघूया मॉडर्न प्लस ट्रॅडिशनल अशा काही टिप्स देणार आहे। साडी घालत असाल किंवा तुम्ही वेस्टर्न घालत असाल तर खूप जणांना असं असतं की मी साडी घालते तर मी ट्रॅडिशनलच वाटते किंवा मी वेस्टर्न घालते तर मी मॉडर्नच वाटते। असं अजिबात नसतं। साडीमध्ये सुद्धा तुम्ही खूप मॉडर्न दिसू शकता, त्याच्याच मी टिप्स तुम्हाला देणार आहे। आणि वेस्टर्नमध्ये तर आपण मॉडर्न वाटतच असतो। कसं असतं, मॉडर्न वाटण्याचं प्रत्येकाचं डेफिनेशन जे आहे ते वेगवेगळं असतं। माझ्या डेफिनेशन नुसार जे मला टिप्स योग्य वाटल्या, सिंपल अशा टिप्स आहेत त्या मी यामध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि नक्कीच आपण साडीमध्ये सुद्धा मॉडर्न लुक देऊ शकतो, हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जी फर्स्ट टिप आहे, तर मला अशी सगळ्यात पहिली टिप वाटते ती म्हणजे हेअर। तुमचे केस किती छान आहेत त्यावर तुमचा लुक हा मॉडर्न वाटतो। जर तुम्ही ऑइलिंग केलं असेल आणि खूप दिवस तसंच राहत असाल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही। मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही ऑइलिंग करू नका, ऑइलिंग करणं केसांसाठी खूप इम्पॉर्टंट असतं। मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बोलली पण आहे ऑइलिंग करायचं, पण नेक्स्ट डे ते वॉश पण करायचे। वॉश केल्यानंतर नक्कीच तुमचा चेहरा जो आहे तो खुलून दिसायला लागतो, छान दिसायला लागतो। केस क्लीन केलेले पाहिजेत किंवा केस विंचरलेले पाहिजेत, केसांच्या छान छान अशा हेअरस्टाईलसुद्धा केल्या पाहिजेत। जर तुमचे केस खूप फ्रीझी झाले असतील, ड्राय झाले असतील तर एखादी ट्रीटमेंटसुद्धा घेऊ शकता तुम्ही किंवा हेअर मास्क लावायचे आठवड्यातून एकदा, जेणेकरून जे आपले केस आहेत ते खूप हेल्दी आणि छान राहतील। जर तुम्ही साडी घालत असाल तर नेहमीच साडीवरती एकच हेअरस्टाईल, जसं की आंबाडा घातला, गजरा घातला, चला झाली हेअरस्टाईल, असं अजिबात करू नका। जर साडी घातली असेल तर सिंपल अशा खूप साऱ्या हेअरस्टाईल असतात। माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या चॅनलवरती मी खूप साऱ्या साडीवरच्या हेअरस्टाईल शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचा लुक जो आहे तो चेंज होत राहील आणि नक्कीच तुम्ही छान दिसाल। त्यांचं असं असतं की अननेसेसरी हेअर जे असतात ते वाढलेले असतात, ते कधी ट्रिमसुद्धा नाही करत। अशा वेळेला तुम्ही थोडेसे केस ट्रिम केले पाहिजे। आपल्याला आवडतं असं छानसा हेअरकट करायचा, किंवा तुम्हाला जर बेस्ट ऑप्शन किंवा तुम्हाला जर थोडासा मॉडर्न आणि छान असा लुक द्यायचा असेल आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच केसांना हेअर कलर करू शकता। त्यामुळे सुद्धा इन्स्टंटली जो लुक आहे ना तो मॉडर्न दिसायला लागतो, छान दिसायला लागतो। सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्ही करून हेअरमध्ये चेंजेस करू शकता आणि नक्कीच तुम्ही एक मॉडर्न आणि छान लुक देऊ शकता। खूप साऱ्या स्त्रियांची अशी कमेंट असते की आम्हाला खूप ट्रॅडिशनल अशा गोष्टी घालाव्या लागतात आणि आम्ही त्यामध्ये मॉडर्न दिसू शकत नाही। जसं की गुजरातीमध्ये मी म्हणेन की चुला घालावा लागतो किंवा महाराष्ट्रीयनमध्ये ग्रीन बँगल्स घालावे लागतात। मंगळसूत्र हे नेहमी सगळ्यांनाच घालावं लागतं। ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं आहे अशांना जोडवी घालावी लागते। खूप अशा ट्रॅडिशनल ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला रेग्युलर घालाव्याच लागतात। मग ह्या गोष्टींमध्ये आपण मॉडर्न कसं दिसू, असे खूप सारे प्रश्न असतात। तर मी त्यावरती म्हणेन की ह्या सगळ्या ट्रॅडिशनल गोष्टी तुम्ही नक्की घालून त्यामध्ये सुद्धा मॉडर्न दिसू शकता, कारण आपल्या ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्या तरी आपण स्किप नाही करू शकत, पण त्यामध्ये थोडेसे चेंजेस करून नक्कीच आपण मॉडर्न लुक देऊ शकतो। जर तुम्हाला मंगळसूत्र घालावंच लागतंय तर एक काम करू शकता, असं छोट्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र मिळतील। जसा आपला आउटफिट आहे त्यावरती तुम्ही डिपेंड मंगळसूत्र घालायचं। जर मी म्हणेन की पार्टीवेअर साडी घालणार असाल तर तुम्ही डायमंडचं मंगळसूत्र घालू शकता। ट्रॅडिशनल साडी असेल तर ट्रॅडिशनल प्रकारचं मंगळसूत्र घालू शकता। असं डिपेंड, ज्या प्रकारची साडी घालणार आहात त्या प्रकारचं मंगळसूत्र घालू शकता। आता इथं आपण प्रत्येक वेळेला काही गोल्डचं जाऊन विकत घेऊन तसे घालू शकणार नाही, कारण ते सगळ्यांनाच पॉसिबल नसतं। आर्टिफिशियल घालत असाल तर नक्की असे तुम्ही मंगळसूत्रामध्ये प्रकार नक्की वेगवेगळ्या प्रकारचे घालू शकता। ज्यांना ग्रीन कलरच्या बांगड्या घालाव्या लागतील त्याने एकच ग्रीन कलरचा असा कडा घालू शकता। गुजरातीमध्ये खूप स्त्रियांना चुला घालावा लागतो, रेड कलरच्या बँगल्स घालावे लागतात। तर रोज किंवा आपण बाहेर जाताना अशा रेड कलरच्या बँगल्स नाही घालून बसू शकत,
ते पण खूप ट्रॅडिशनल वाटतं, तर आपण त्यामध्ये सुद्धा रेड कलरचा एखादा कडा घालू शकतो किंवा रेड आणि व्हाईट अशा बँगल्स मिळतात तशा घालू शकतो. आपण आपलं जे पारंपरिकरित्या चालत आलेले जे संस्कार आहेत किंवा आपले जे आपल्याला ज्या गोष्टी घालाव्या लागतात त्यासुद्धा घालायच्या आणि थोडंसं मॉडर्न आणि लूक चेंज होईल असा टचसुद्धा द्यायचा. जेणेकरून आपली परंपरासुद्धा कुठे स्किप होणार नाही आणि आपणसुद्धा दिसताना खूप असं मॉडर्न असा लूक दिसेल. अशा प्रकारे आपल्यामध्येच थोडेसे चेंज करत राहायचं. जसं की मंगळसूत्र, बँगल्स, टिकली लावायला आपल्याला आवडत असेल तर टिकली लावायची, थोडंसं सिंदूर लावायचा. जसं सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच थोडंसं मॉडर्न टच देऊ शकता आपल्या परंपरा सांभाळ. नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे वॉच. मी ही टिप्स एक वेगळ्या प्रकारे सांगेन तुम्हाला, कारण खूप स्त्रियांना असं असतं की साडी घातली आहे तर गोल्डनच वॉच घालायचं, असं अजिबात नाही आहे. गोल्डन वॉचच घालायचं असं नाही आहे. तुम्ही सिल्वर घालू शकता, जे बेल्टवाले वॉच असतात तसे घालू शकता. आजकाल असे वेगवेगळ्या पॅटर्नचे वॉचेस आलेले आहेत ते ट्राय करायचे. आणि जर काही जणींना असं की दोन्ही हातामध्ये तुम्हाला बँगल्सच घालायच्या आहेत असं घरामध्ये असेल तुमच्या, तर तुम्ही एक काम करू शकता. जर असं फॅन्सी वॉच घातला असेल तर त्याच्या पाठीमागे छोटासा कडा घालू शकता. असे खूप सारे वॉच आलेले आहेत ते तुम्ही ट्राय करा, ज्यामध्ये तुमचा लूक हा खूप मॉडर्न आणि स्टायलिश वाटेल आणि नक्कीच तुम्ही छान दिसू शकाल. नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे वॉच. मी ही टिप्स एक वेगळ्या प्रकारे सांगेन तुम्हाला, कारण खूप स्त्रियांना असं असतं की साडी घातली आहे तर गोल्डनच वॉच घालायचं, असं अजिबात नाही आहे. गोल्डन वॉचच घालायचं असं नाही आहे. तुम्ही सिल्वर घालू शकता, जे बेल्टवाले वॉच असतात तसे घालू शकता. आजकाल असे वेगवेगळ्या पॅटर्नचे वॉचेस आलेले आहेत ते ट्राय करायचे. आणि जर काही जणींना असं की दोन्ही हातामध्ये तुम्हाला बँगल्सच घालायच्या आहेत असं घरामध्ये असेल तुमच्या, तर तुम्ही एक काम करू शकता. जर असं फॅन्सी वॉच घातला असेल तर त्याच्या पाठीमागे छोटासा कडा घालू शकता. असे खूप सारे वॉच आलेले आहेत ते तुम्ही ट्राय करा, ज्यामध्ये तुमचा लूक हा खूप मॉडर्न आणि स्टायलिश वाटेल. नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे साडी. साडी हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, पण काही स्त्रियांना रोजच साडी घालावी लागते. मग त्यांचं असं असतं की मग साडीमध्ये आम्ही कशा छान दिसू किंवा कशा मॉडर्न लूक देता येईल. साडी हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. मलासुद्धा साडी नेसायला खूप आवडतं, पण साडी नेसताना तुम्हाला जर मॉडर्न असा टच हवा असेल, जणांना असं की साडीमध्ये आम्हाला मॉडर्न लूक हवा आहे, तर साडीमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. ॲब्स्टर प्रिंट आहे, फ्लोरल प्रिंट आहे किंवा जे काठ नाही आहेत अशा साड्या असतात, सिंपल साड्या असतात किंवा हेवी ब्लाऊज असलेल्या ज्या साड्या असतात अशा साड्या तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्ही फ्लोरल प्रिंटची साडी घातली किंवा अशा ॲब्स्टर प्रिंटच्या साड्या घातल्या, सिंपल अशा साड्या घातल्या, तर त्यामध्ये नक्कीच तुमचा जो लूक आहे तो मॉडर्न दिसू शकतो. ज्या साड्यांचे हेवी बॉर्डर असते अशा साड्या शक्यतो तुम्ही टाळा, कारण त्यामध्ये आपण थोडं मॅच्युअर दिसायला लागतो. त्यामुळं अशा साड्या टाळा. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही अजिबात घालू नका. काही वेळेला असतं की आपल्याला सिल्कच्या साड्या, हेवी बॉर्डरच्या साड्या ह्या घालाव्याच लागतात, पण जेव्हा आपल्याला थोडंसं मॉडर्न लूक हवं असतो ना, त्यावेळेला अशा साड्या ट्राय करायच्या. आणखी एक करू शकता तुम्ही, ज्या साड्यांचे ब्लाऊज जे आहे ते हेवी आहे आणि साड्या सिंपल आहेत अशा साड्यासुद्धा ट्राय केल्या तर नक्कीच तुमचा जो लूक आहे तो मॉडर्न दिसेल. नेहमी स्प्लिट्स करून साडी जर तुम्ही घालत असाल तर तो खूप बोरिंग असं लूक वाटतो. कधी इथं पिन लावायची आणि बॉर्डर पूर्णपणे पल्लू सोडून द्यायचा, ते सुद्धा खूप जास्त चांगलं वाटतं. अशा प्रकारे आपण साडी नेसताना ड्रेपिंगसुद्धा लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुम्ही स्टाईल करू शकता. ड्रेपिंगवरती भरपूर असं डिपेंड असतं की तुम्ही कशाप्रकारे साडी घालता, त्यावरसुद्धा तुमचं लूक डिपेंड असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी सिंपल असतात, त्या लक्षात ठेवून जर तुम्ही केल्या तर नक्कीच साडीमध्ये सुद्धा तुमचा जो लूक आहे तो मॉडर्न आणि नक्कीच स्टायलिश दिसू. नेक्स्ट जी टिप आहे ती म्हणजे मेकअप. आपण जसा आवडतो किंवा मेकअप करतो त्यावरसुद्धा आपला लूक खूप डिपेंड असतो. खूप जणींना असतं की मेकअप करायचा म्हणजे खूप डार्क लिपस्टिक लावायची, आय शॅडोज खूप हेवी, आयचा जो मेकअप आहे तो खूप हेवी करायचा आणि प्रत्येक वेळेला हे सूट होईल असं नसतं. काही वेळेला न्यूड लिपस्टिक ज्या आहेत त्या खूप छान दिसतात, त्यासुद्धा आपल्याला सूट होतात. आता एखाद्या फंक्शनला जायचं आहे किंवा बाहेर जायचं आहे आणि भरभरून तुम्ही अशी डार्क लिपस्टिक रेड कलरची लावलेली आहे, तर तो लूक अजिबात चांगला वाटत नाही. तुम्ही न्यूड शेड ज्या असतात त्यासुद्धा एकदा ट्राय करून बघा, नक्कीच तुमचा लूक जो आहे तो छान वाटेल. मेकअप जो करणार आहोत तो अगदी सिंपल, छान असा सोबर करायचा, जेणेकरून बघताना असं छान वाटलं पाहिजे, दिसताना चांगलं वाटलं पाहिजे. अशा मेकअप तुम्ही ट्राय करू शकता. आय शॅडो जर तुम्हाला लावायला आवडत असेल तर नक्की लावू शकता,
पण ते सुद्धा लावताना न्यूड कलरचे सिंपल साध्या कलरचे असे लावायचे, जेणेकरून बघता क्षणी तुम्ही छानसुद्धा वाटला पाहिजे, पण मस्त अशा वाटला पाहिजे. खूप हेवी मेकअप केला असेल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. नेक्स्ट जी टिप आहे ती म्हणजे फुटवेअर. तुम्ही म्हणाल आता साडी घालणार आहोत तर फुटवेअरचं काय एवढं काय, कुठलंही फुटवेअर घातलं किंवा कुठलंही शूज घातलं, कुठलंही चप्पल घातलं तर चालतं, असं अजिबात नसतं. त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेंजेस करू शकता. कारण साडी घातली आहे म्हणजे आपण एकाच बेल्टचं जे फुटवेअर आहे तेच यूज करत असतो. प्रत्येकांना पॉसिबल होईल असं मी म्हणत नाही आहे की वेगवेगळं घालू शकता, पण साडी घालणार असू तर आपण एखादं तसं फुटवेअर घेऊन ठेवू शकता. जसे लेसच्या आहेत मी साईडला शो करीन, वेगवेगळ्या प्रकारचे तसे तुम्ही फुटवेअर यूज करू शकता. बंद जे फुटवेअर असतात तसे तुम्ही फुटवेअर यूज करू शकता. जसं आपण आपल्या राहणीमानात किंवा स्टाईलमध्ये चेंजेस करतो त्याप्रमाणे आपल्याला जो लुक आहे तो वेगवेगळा आणि छान दिसायला लागतो. त्यामुळं लक्षात ठेवायचं की फुटवेअरसुद्धा घालताना अगदी हिल्सचेच घातलेले आहेत असं सुद्धा नाही. बॉक्स हिल यूज करू शकता. जसं ज्याप्रमाणे सूट होतं त्याप्रमाणे तुम्ही फुटवेअर कम्फर्ट बघून यूज करू शकता. कधी कधी असं असतं ना की आपल्या मनाच्या काही गोष्टी असतात त्या आपण करू शकत नसतो. काही वेळेला आपल्याला डिस्ट्रिक्शन असतात घरातून, त्यामुळं आपण प्रत्येक गोष्ट मनासारखी करू शकत नाही. पण मी म्हणत नाही असं की तुम्ही प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांच्या मनाने करा. काहीतरी स्वतःसाठी आपण सुद्धा जगलो, मनासारखं केलं तर नक्कीच आपण सुद्धा खूप छान दिसू शकतो. थोड्या काही गोष्टी असतात त्या आपल्या मनासारखे सुद्धा करायच्या, मनासारखं तयार व्हायचं, त्याने नक्कीच आपला जो लुक आहे तो खूप छान वाटतो. बघा जगामध्ये 3 प्रकारच्या स्त्रिया असतात. काही स्त्रिया असतात त्या जगाचा काहीच विचार करत नाहीत, त्यांना काहीच पडलेली नसते की लोक काय म्हणतील, लोक काय आपल्याला आपण तयार झाल्यावर म्हणतील, कसं वागवतील, त्याचा काहीच त्यांना फरक पडत नसतो. ते छान आपलं आपलं वागत असतात. 2 नंबरच्या स्त्रिया असतात त्या म्हणजे अशा स्त्रिया असतात की त्या जगाचा सुद्धा विचार करतात, आपलासुद्धा विचार करतात, मधल्यामध्ये दोन्ही बॅलन्स करून त्या वागत असतात. आणि 3 नंबरच्या ज्या स्त्रिया असतात त्या अशा असतात की त्यांना स्वतःचं काही पडलेलंच नसतं, दुसरं काय करते, दुसरं काय वागतंय ह्याचा जास्त त्यांना फरक पडत असतो. दुसऱ्यानं कसं आवरलंय, दुसऱ्यानं कसं राहिलंय ह्याचं काढण्याचं त्यांना खूप पडलेलं असतं. अशा स्त्रिया सगळ्यांनाच प्रॉब्लेमॅटिक असतात, त्या खूप त्रास देतात. अशा स्त्रिया असतात की त्यांना दुसरी काय करतात हे जास्त पडलेलं असतं स्वतःपेक्षा. तर आपणच ठरवायचं आहे की ह्या तिन्हीपैकी आपण कुठली स्त्री बनायचं आहे, आपण कुठल्या प्रकारचं वागायचं आहे. कसं असतं आपल्या मनासारखं थोडं जरी वागलं ना आणि दुसऱ्यांचं सुद्धा मान ठेवून राहिलं ना तर नक्कीच आपण सुद्धा मनातून आतून छान वाटायला लागतो. दुसऱ्यांचा चांगला विचार करा जेणेकरून आपण सुद्धा आपल्याबद्दल चांगलं होत जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की मॉडर्न आणि ट्रॅडिशनल हे दोन्हीसुद्धा लुक करून तुम्ही खूप छान आणि चांगल्या दिसू शकता. आपल्या ज्या परंपरा आहेत त्यासुद्धा आपल्याला सांभाळायच्या आहेत, त्या कुठेही स्किप करायच्या नाही आहेत आणि त्या सांभाळूनच आपल्याला थोडंसं मॉडर्न असं लुक द्यायचं आहे. मला स्पेशली वाटतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं काही घेता आलं असेल, तुम्हाला थोडंसं जरी हेल्पफुल वाटलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असंच मला छान प्रोत्साहन देताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. सो बाय.